हा नियम कोणी केलाय? त्यांनीच केलाय. म्हणून मी त्यांना गृह कलह मंत्री म्हणतो. घराघरात भांडणं लावणारा मंत्री. आता पंतप्रधानांनी तिथे निवडणूक आहे म्हणून 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकले. आनंद आहे, मला त्याच्याबद्दल वाईट नाही वाटत. पण पंतप्रधान फक्त बिहारचे आहेत का देशाचे आहेत? देशाचे आहेत ना. मग काश्मीर ते कन्याकुमारी, मणिपूर पासून सगळ्या देशातल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये का पंतप्रधान माझे 10,000 रुपये टाकत नाहीत? बरं, आता अजित पवार जे म्हणतात की सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे का? अरे जरा पोराला सांगितलं असतं बरं झालं असतं. हात शेतकऱ्यांनी हातपाय हलवावे, तुम्ही घरी सांगा ना, घरी सांगा जरा. म्हणजे सगळं फुकट तुम्ही ओरपतायत. आणि माझा शेतकरी भीक मागतच नाहीये, तो हक्काचे पैसे मागतोय. मोसंबीला तुम्ही जर का त्याच्या हक्काचे पैसे दिले, आता हे नुकसान झाले. आणि मोसंबीचं मला माहिती आहे, जर झाड गेलं तर त्याची 5 वर्ष जातात. 5 वर्ष जातात. मला शेतीतलं काही कळत नाही, पण मोसंबीचं झाड गेलं तर 5 वर्ष लागतात त्याला पुन्हा पीक यायला, फळ यायला. आणि मी स्वतः पाहिलंय, बाजूने तिकडनं तो समृद्धी महामार्ग चालला होता, तेव्हाही आलो होतो संभाजीनगर आणि त्या परिसरामध्ये. आणि मोसंबीच्या बागेत गेलो होतो. कसं सरकारी काम चालतं. डवरलेली झाडं होती, डवरलेली बाग, मोसंबी लगडलेत, त्याला लागलेत. आणि सरकारी बाबूंनी लिहिली होती जमीन वरकस आहे, खडकाळ आहे. काय डोळे फुटलेत का काय म्हणायचंय ना. ते शेतकरी तरी काय करणार? अक्षरशः पायावरती, मला अजूनही आठवतंय, तो रडून पायावरतीच कोसळला होता माझ्या. आम्ही कसं जगावं कसं? मग त्यावेळेला त्यांना बोलवलं, मग त्या अधिकाऱ्यांनी बोलवलं, काही ठिकाणी मार्ग बदलला, काही ठिकाणी मोबदला वाढून दिला आणि मग तो महामार्ग आपण केला. पण एवढी जाणीव, एवढ्या संवेदना या सरकारला असायला पाहिजे. आज जे मी तुम्हाला सांगतो, हे खरं काम जे आहे हे पालकमंत्र्याचं आहे. आपल्या खासदारांनी मगाशी मला सांगितलं की तिथे पलीकडच्या कुठल्याच्या तहसीलदार म्हणतो त्याच्याकडे गेल्यानंतर आपले सारे शेतकरी गेले. त्यांना सांगतो तुम्ही काय करायचं, जा मुख्यमंत्र्याकडे. मुख्यमंत्र्याकडे जा. तहसीलदार सांगतो मग तू कशाला बसलायस, जा ना घरी, तुझं काय काम आहे? आणि म्हणून मी जो तुम्हाला कार्यक्रम दिलेला आहे, आता लढलं पाहिजे. जे मी नेहमी सांगतो की आता रडायचं नाही, लढायचं. आता लढणार असाल तर मी तुमच्या सोबत आहे, आणि रडणार असेल तर मी कशाला येऊ रडायला? काय करायचं ठरवलं तुम्ही? लढणार असाल तर मी आहे. तुम्हाला कल्पना नाही तुमची ताकद काय आहे. अरे नांगर